नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरणात पैकीच्या पैकी मार्क मिळवायचेत? मग आजचं हे स्पष्टीकरण अगदी तुमच्यासाठीच आहे. आज आपण कारकार्थ हा विषय घेतोय. व्याकरणाची भीती, तो कंटाळा सगळं बाजूला ठेवा, कारण आज आपण हे इतक्या सोप्या आणि मजेत शिकणार आहोत ना की तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही. चला तर मग थेट सुरू करूया. सुरुवातच आपण एका खतरनाक वाक्याने करूया. वाक्य ऐका हा. सुमितने मैदानावर मित्राला बॅटने चेंडू मारला. आता मला सांगा, ह्या एकाच वाक्यात किती कारकार्थ लपलेत? काय डोकं चक्रावलं ना? हे वाक्य आता कितीही कठीण वाटत असलं तरी माझी गॅरंटी आहे, हे स्पष्टीकरण संपेपर्यंत तुम्ही ह्यातील प्रत्येक शब्द आणि त्याचा व्याकरणाशी असलेला संबंध फक्त 5 सेकंदात ओळखाल. पण आधी हे कारकार्थ प्रकरण आहे तरी काय ते समजून घेऊ. बघा, कोणत्याही वाक्यात क्रियापद हा त्या वाक्याचा बॉस किंवा हिरो असतो, बरोबर? आणि कारकार्थ म्हणजे वाक्यातल्या इतर शब्दांची या बॉसशी असलेली खास मैत्री. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर इतर शब्दांचं मुख्य क्रियेशी जे कनेक्शन असतं ना, त्यालाच कारकार्थ म्हणतात. आता आपण आपल्या पहिल्या 2 मेन कॅरेक्टर्सची ओळख करून घेऊ. एका बाजूला आहे कर्ता, म्हणजे जो प्रत्यक्ष ॲक्शन किंवा क्रिया करतो तो, आणि दुसऱ्या बाजूला आहे कर्म, म्हणजे ज्याच्यावरती क्रिया घडते किंवा बिचाऱ्याला त्या क्रियेचा मार सहन करावा लागतो. हेच एका अगदी रोजच्या उदाहरणाने पाहू. राम आंबा खातो. आता मला सांगा, या वाक्यात आंबा फस्त करण्याची म्हणजे खाण्याची क्रिया कोण करतंय? अर्थातच राम. मग जो क्रिया करतो तो झाला आपला कर्ता. हा प्रथमा विभक्तीचा कारकार्थ असतो. आहे की नाही एकदम सिंपल? चला आता तुमची टेस्ट. आईने स्वयंपाक केला. विचार करा, यात कर्ता कोण असेल? अगदी बरोबर ओळखलत, आई. कारण स्वयंपाक करण्याची महत्वाची ॲक्शन आईने केलीये. एकदम भारी. आता इथूनच सगळी गंमत सुरू होते. आपण पुन्हा त्याच वाक्याकडे येऊ. राम आंबा खातो. राम खाण्याचं काम करतोय हे मान्य, पण ती खाण्याची क्रिया कोणावर घडतीये? त्या बिचाऱ्या आंब्यावर. कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर येऊन आदळते किंवा थांबते त्याला आपण कर्म म्हणतो, आणि हा असतो द्वितीया विभक्तीचा कारकार्थ. आता हे डोक्यात एकदम पक्का बसवण्यासाठी आणखीन एक कडक प्रश्न. त्याने पुस्तक वाचले. यात कर्म कोणता आहे बरं? एकदम अचूक, पुस्तक हेच कर्म आहे, कारण वाचण्याची क्रिया त्या पुस्तकावर घडलीये. चला आता पुढच्या जोडीकडे वळूया. एका बाजूला आहे करण, ज्याचा सोपा अर्थ आहे क्रियेचं साधन किंवा हत्यार, आणि दुसऱ्या बाजूला आहे संप्रदान, म्हणजे कोणाला तरी काहीतरी दान देणं किंवा एखादी भारी गिफ्ट देणं. आता हे सफरचंद कापण्याचं उदाहरण बघा. त्याने चाकूने सफरचंद कापले. इथं क्रिया करण्यासाठी कोणतं साधन वापरलंय? चाकू, राईट? कोणतीही क्रिया करण्यासाठी आपण ज्या साधनाची मदत घेतो ना, त्याला करण म्हणतात. हा आपला तृतीया विभक्तीचा कारकार्थ झाला. आता हे सांगा पाहू. तिने पेनाने लिहिले. या वाक्यात करण काय असेल? 100% बरोबर, पेनाने. कारण लिहिण्याचं काम पेनानेच झालंय. तोच आपला टूल किंवा साधन आहे. आता समजून घेऊया संप्रदान हा चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ आहे. हे म्हणजे एखाद्याला दान देण्याचं किंवा भेट देण्याचं काम. जसं की मी भिकाऱ्याला पैसे दिले. जेव्हा वाक्यातली क्रिया कोणाला तरी काहीतरी देण्यासाठी असते तेव्हा त्याला संप्रदान म्हणतात. इथं आपण भिकाऱ्याला पैसे देतोय म्हणून भिकारी हे संप्रदान झालं. आता शाळेतलं हे एकदम आवडीचं उदाहरण बघा. शिक्षकांनी विद्यार्थ्याला बक्षीस दिले. आता बक्षीस मिळायला कोणाला नाही आवडत? या वाक्यात संप्रदान कोण आहे सांगा बरं? बरोबर, विद्यार्थ्याला, कारण तोच ती भेट अतिशय आनंदाने स्वीकारतोय. आणि आता आपण आलोय आपल्या शेवटच्या आणि एकदम इंटरेस्टिंग जोडीकडे. ही जोडी आहे अपादान, म्हणजे दुरावा किंवा सेपरेशन, आणि अधिकरण, म्हणजे क्रियेचं नेमकं ठिकाण किंवा वेळ. बघा, अपादान म्हणजे पंचमी विभक्ती. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एका गोष्टीपासून दुसरी गोष्ट दूर जाते, वेगळी होते, त्या मूळ ठिकाणाला अपादान म्हणतात. यात नेहमी पासून किंवा तून असा अर्थ लपलेला असतो. जसं की तो शाळेतून घरी आला. शाळा सुटल्यावरचा तो आनंद तुम्हाला माहितीच असेल. इथं विद्यार्थ्याचा शाळेपासून दुरावा झालाय. तो शाळेतून बाहेर पडलाय, म्हणून शाळेतून हे झालं अपादान. यावर एक क्विक प्रश्न. झाडावरून पान पडले. यात अपादान कुठे घडलंय? अगदी बरोबर, झाडावरून. कारण तिथूनच ते पान तुटण्याची किंवा दुरावण्याची क्रिया सुरू झालीये. आणि आता फायनल, आपला शेवटचा कारकार्थ अधिकरण, जो सप्तमी विभक्ती दाखवतो. सोपा आहे. क्रिया नेमकी कुठे घडली किंवा कधी घडली हे सांगणारा शब्द म्हणजे अधिकरण. उदाहरण घ्यायचं तर मुले मैदानावर खेळतात. आता खेळण्याची खरी मज्जा कुठे येते? अर्थात मैदानावर. त्यामुळे मैदान हे क्रियेचं लोकेशन किंवा अधिकरण आहे.
तुमच्यासाठी हा शेवटचा प्रॅक्टिस प्रश्न. पक्षी फांदीवर बसतात. सांगा पाहू यात अधिकरण काय आहे? एकदम परफेक्ट, फांदीवर. कारण बसण्याची क्रिया नेमकी तिथेच घडत आहे. आणि यावरूनच लक्षात येतं की हा विषय आपण विनाकारण कठीण मानत होतो. हा जो तक्ता आत्ता तयार झालाय ना, तो म्हणजे तुमच्या परीक्षेसाठीचं एकदम ब्रह्मास्त्र आहे. प्रथमा म्हणजे कर्ता, द्वितीया म्हणजे कर्म, तृतीया म्हणजे करण, चतुर्थी म्हणजे संप्रदान, पंचमी म्हणजे अपादान आणि सप्तमी म्हणजे अधिकरण. सगळे 6च्या 6 कारकार्थ इथे एकाच जागी एकदम मस्तपैकी कव्हर झालेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं लक्षात कसं ठेवायचं. त्यासाठी या सोप्या ट्रिक्स वापरा. क्रियापदाला फक्त एक साधा प्रश्न विचारायची सवय ठेवा. क्रिया कोणी केली? कर्ता. काय केलं? कर्म. कशाने केलं? करण. कोणाला दिलं? संप्रदान. कोठून दुरावा झाला? अपादान. आणि कोठे किंवा कधी घडलं? अधिकरण. या जादुई प्रश्नांमुळे तुम्ही कोणताही कारकार्थ अगदी चुटकीसरशी ओळखू शकाल. आणि आता परत येऊया त्या सुरुवातीच्या भल्या मोठ्या वाक्याकडे. सुमितने मैदानावर मित्राला बॅटने चेंडू मारला. लावा बरं आपल्या ट्रिक्स आता. कोणी मारला? सुमितने. कर्ता. कोठे मारला? मैदानावर. अधिकरण. कोणाला मारला? मित्राला. संप्रदान. कशाने मारला? बॅटने. करण. आणि काय मारला? चेंडू. कर्म. बघितलत? एका सेकंदात तुम्ही या खतरनाक वाक्यातले सगळे संबंध कसे बरोबर ओळखले. पण जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न टाकून जातो. समजा एखाद्या वाक्यात क्रियापदच लपलेलं असेल किंवा दिलेलंच नसेल, तर तिथे कारकार्थ कसा ओळखायचा? डोकं चालवा आणि शोधून काढा. अशाच भारी माहितीसाठी शिकत रहा आणि व्याकरणाची मज्जा घेत रहा. भेटूया पुढच्या वेळी.